शुभ सकाळ. ब्रह्मांड नायक चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज 8 फेब्रुवारी 365 दिवसांच्या प्रवचन मालिकेतील आजचा दिवस 39. नामस्मरणापरते दुसरे हित नाही. एक गृहस्थ मला भेटले. ते म्हणाले, मला देव पाहावासा वाटतो. तुम्ही पाहिला आहे का? मी म्हटले, हो पाहिला आहे. त्यांनी विचारले, तो मला दिसेल का? मी म्हटले, हो दिसेल की. पण या डोळ्यांनी दिसणार नाही. देवाला पाहण्याची दृष्टी वेगळी आहे. आज आमची विषयांची दृष्टी आहे, ती भगवंताची नाही. आपल्याला भगवंत पाहायचा असेल तर त्याला एकच उपाय, भगवंताच्या नामात राहावे. नामाशिवाय दुसरा मार्ग नाही. सगळ्यांना माझे सांगणे आहे, हे ऐकणे अत्यंत गरजेचे आहे बरं का. ऐकणे कशासाठी? तर मी बरोबर मार्गाने जातो आहे की नाही ते कळण्यासाठी. पण नुसते ऐकून चालणार नाही. ऐकून कृती केली तरच साधेल. ती तुम्ही करा. आचरणात आणलेले तेवढेच कामाला येईल. सगळ्यांनी नामस्मरण करा. नामस्मरणासारखा कल्याणाचा दुसरा मार्ग नाही. जे सहज आपल्याजवळ आहे, अत्यंत उपाधिरहित आहे, जे कुणावरही अवलंबून नाही, असे जर काही असेल तर ते भगवंताचे नाम आहे. तेव्हा शुद्धतेने शुद्ध आचरणाने जो ते नाम घेईल त्याचे राम खरेच कल्याण करेल. आपल्या गुरुने जे सांगितले ते सत्य मानावे. या मार्गाने 100 पावले गेलास तर खजिना सापडेल असे गुरुने सांगितले, तर दुसऱ्या मार्गाने 200 पावले जरी गेला तरी त्याचा काय उपयोग? मला सगुण साक्षात्कार व्हावा असे तो म्हणतो, पण प्रत्यक्ष बोलणारा चालणारा सद्गुरू पाहून समाधान होत नाही तर परमात्म्याचे दर्शन करून देऊन काय उपयोग? आंबा हवा असेल तर कोय पेरल्याशिवाय कुठून मिळणार? सद्गुरूने जे सांगितले त्यापरते माझे काही हित आहे हे मनातच येऊ नये. आपण खरोखरी सर्वस्वी त्याचे व्हावे. नामस्मरणापरते दुसरे हित नाही, म्हणजे नामस्मरणाशिवाय दुसरे हित नाही. माझ्या नामाने आजारी पडलेला मनुष्य बरा व्हावा असे म्हणणे म्हणजे त्या नामाकडे, त्या नामाचा विषयाकडे उपयोग नाही का केला? बरे झाल्यावर ज्याप्रमाणे आम्ही बाटलीतले औषध टाकून देतो, त्याप्रमाणे गरज संपली की आम्ही देवाला विसरतो. अमुक एक घडावे असे जिथे वाटे, तिथे साधनामध्ये कमतरता आली. एका सद्गुरू वचनावर विश्वास ठेवला म्हणजे सुखदुःखांच्या गोष्टींच्या मनावर परिणाम होत नाही. मोठा अधिकारी झाला तर पोराबाळांबरोबर खेळताना त्याप्रमाणे तो त्यांच्यासारखा होतो. व्यवहारात देखील असंच वागावं. आपण निर्लोभतेनं वागावं. खेळात ज्याप्रमाणे आपण चुकू देत नाही त्याप्रमाणे प्रपंचातही वागावं. प्रपंचाचा सहवास वरवरचा असावा, आतमध्ये नसावा. आत फक्त भगवंताचा वास असावा. गुरुचरणी अत्यंत विश्वास आणि साधनांचा अखंड सहवास. येथे प्रपंचाचा सुटला फास, हाच परमार्थाचा मार्ग आहे खास. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये लिहा जय जय रामकृष्ण हरी. आणि अशाच अधिक माहितीसाठी ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. जय जय रामकृष्ण हरी.